नमस्कार. आपल्या शरीरामध्ये 4-5 लिटर रक्त आहेत आणि हे रक्त आपल्या शरीरामध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यामधून सतत वाहत असते, कंटिन्युअसली वाहत असते. हे रक्त एवढं महत्वाचं का बरं आहे? कारण या रक्ताचं मेन काम आपल्या शरीरामध्ये जेवढ्या लाखो करोड पेशी असतात, सेल असतात, त्यांच्यापर्यंत अन्न आणि ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम हे रक्त करत असते. आता आपल्या शरीराला अन्नाची गरज असते कारण अन्नापासून ऊर्जा मिळते, परंतु ऊर्जा मिळण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. म्हणजे अन्नापासून आपल्याला ऊर्जा मिळवायची असेल तर ऑक्सिजन शिवाय मिळवता येत नाही. त्याच्यामुळे जेवढं महत्वाचं अन्न आहे तेवढंच महत्वाचं ऑक्सिजन सुद्धा आहे आणि हे दोन्ही घटक पेशींपर्यंत पोहोचवण्याचं काम आपलं रक्त करत असते. आता हे जे रक्त आहेत ह्या रक्तामध्ये भरपूर सारे घटक असतात. जसं या फोटोमध्ये पहा तुम्ही, या फोटोमध्ये हे जे आहेत ह्या लाल रक्तपेशी असतात, आरबीसी, त्याचप्रकारे डब्ल्यूबीसी, पांढऱ्या रक्तपेशी किंवा श्वेत रक्तपेशी, त्याचप्रकारे प्लेटलेट्स असतात, प्लाझ्मा असतो. या प्लाझ्मा तर जास्त करून पाण्यानेच बनलेला असतो, परंतु प्रत्येकाचं एक महत्वाचं कार्य आहे. ते प्रत्येकाचं अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. चला पाहू आपण एक एक करून. सर्वात पहिले हे जे रक्त आहेत, आपल्या शरीरामध्ये रक्त किती आहे? 5 लिटर रक्त आपल्या शरीरामध्ये सतत कंटिन्युअसली वाहत असते. या रक्तामध्ये प्रमुख 4-5 घटक आहेत. कोणती 4 घटक कोणती आहेत? तर पहिले लाल रक्तपेशी, रेड ब्लड सेल, शॉर्टमध्ये आरबीसीज. ह्या रक्ताचे किती टक्के आहेत? तर 45% आरबीसी आपल्या रक्तामध्ये असतात. आता यांचं नावातच लाल आहे, लाल रक्तपेशी किंवा रेड ब्लड सेल. का बरं यांचा रंग लाल असतो? कारण यांच्यामध्ये हिमोग्लोबिन नावाचा मोठा मॉलिक्यूल असतो आणि या मॉलिक्यूलमध्ये एक एलिमेंट असतो फेरस, लोखंड. आणि आपल्याला याच्या आधी पण आपण पाहिलेलं आहे की ज्यावेळेस लोखंडासोबत ऑक्सिजन मिसळतो काय बनवतो? Fe2O3. याचा रंग काय असतो? लाल रंग असतो. म्हणून ज्यावेळी या आरबीसी मधला हिमोग्लोबिन ऑक्सिजनला पकडतो, ऑक्सिजन कुठे मिळतो आपल्याला? त्या फुफ्फुसांमध्ये. आपल्याला माहित आहे की जे रक्त हृदयामधून, अशुद्ध रक्त हृदयामधून फुफ्फुसांकडे पाठवले जाते आणि फुफ्फुस काय करतात? त्या अशुद्ध रक्तामधला कार्बन डायऑक्साईड घेऊन घेतात आणि बदल्यामध्ये ऑक्सिजन त्याच्यामध्ये टाकतात. हे ऑक्सिजन पकडतो कोण? या आरबीसी मधला हिमोग्लोबिन. या आरबीसी मधला हिमोग्लोबिन जो आहे तर तो या ऑक्सिजनला पकडतो, त्याच्यामधला लोखंड पकडतो आणि त्याच्यामुळे त्याला लाल रंग प्राप्त होतो. म्हणून या आरबीसीचा रंग, या लाल रक्तपेशींचा रंग लाल आहे आणि 45% प्रमाण असल्यामुळे संपूर्ण रक्ताचा रंगच लाल होऊन जातो. ठीक आहे. लाल रक्तपेशीचं मेन काम काय आहे? तर ऑक्सिजनचे वहन करणे. त्याच्यानंतर डब्ल्यूबीसी असतात, व्हाईट ब्लड सेल, श्वेत रक्तपेशी मराठीमध्ये, किंवा पांढऱ्या रक्तपेशी. हे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती आहे एक प्रकारे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये कंटिन्युअसली व्हायरस, बॅक्टेरिया, धुळीचे कण वगैरे कंटिन्युअसली जात असतात, त्याच्यामुळे बिमाऱ्या होऊ शकतो. परंतु आपल्याला नेहमीच बिमाऱ्या होतात का? नाही. कारण आपल्याला त्या व्हायरस पासून, त्या बॅक्टेरिया पासून कोण वाचवते? तर या व्हाईट ब्लड सेल वाचवतात. खूप जास्त महत्वाचं आहे, याच्यावरती प्रश्न पण आलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे रोग प्रतिकाराचे काम कोण करते? इम्युनिटीचे काम कोण करते? तर डब्ल्यूबीसी करतात. याच्या व्यतिरिक्त प्लेटलेट्स असतात, रक्तपट्टिका. नावातच आहे पट्टी, रक्ताला पट्टी करणे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जर जखम झाली तर आपल्या शरीरामधून रक्त बाहेर निघते, परंतु काही मिनिटातच, 5-6 मिनिटात किंवा 10 मिनिटांमध्ये रक्त वाहन बंद होऊन जाते, कारण तो जो रक्त गोठून जाते. ठीक आहे. हे गोठण्याचं काम कोण करते? तर रक्तपट्टिका करत असतात. ठीक आहे. रक्त गोठण्याचे काम, ब्लड कोगुलेशनचं काम कोण करते? रक्तपट्टिका, प्लेटलेट्स. याच्या व्यतिरिक्त आणखी पण काही घटक आहेत जे या रक्त गोठण्याच्या कामामध्ये मदत करतात, ते आपण पुढे पाहू. त्याच्यानंतर 4था नंबरचा घटक आहे प्लाझ्मा, रक्तद्रव्य. ठीक आहे. हे रक्ताच्या 54-55% असतात. आता तुम्ही म्हणाल की 45% आणि 55% हे 100% होऊन राहिलं. हे असतात, हे सुद्धा 1%च्या जवळपास असतात. हे थोडंफार याचं पर्सेंटेज कमी करा. तर 1%, ह्या दोघांना मिळून 1% किंवा त्याच्यापेक्षा कमी कोण असते? व्हाईट ब्लड सेल आणि प्लेटलेट्स. 55% काय असते? प्लाझ्मा असतो, रक्तद्रव्य, ब्लड प्लाझ्मा. याच्यामध्ये 90% पाणी असते आणि याचं मेन काम काय आहे? आणि प्रोटीन पण असते याच्यामध्ये. ते आपण पुढे ज्यावेळेस प्लाझ्मा पाहू त्यावेळेस आपण तुम्हाला सांगतो त्याच्यावरची डिटेल. या प्लाझ्माचं काम काय आहे? तर कार्बन डायऑक्साईडचे वहन करून घेणे. आपल्याला माहित आहे की रक्ताचं काम कोणतं आहे? तर ऑक्सिजन पेशींपर्यंत घेऊन जाते. पेशी काय करतात? अन्नापासून ऊर्जा मिळवण्यासाठी ऑक्सिजनचा वापर करतात आणि बदल्यामध्ये कार्बन डायऑक्साईड तयार करतात त्या रिएक्शनमध्ये. आता कार्बन डायऑक्साईड बाहेर पण गेला पाहिजे. बाहेर ज्या प्रकारे ऑक्सिजन ब्लडने घेऊन आला, त्याच प्रकारे ब्लड जो असतो ना, रक्त, हे कार्बन डायऑक्साईड पण वापस घेऊन जातो. पण हे कार्बन डायऑक्साईड कोण घेऊन जातो? तर हा प्लाझ्मा घेऊन जातो. म्हणजे जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड प्लाझ्मामध्ये विरघळतो आणि तो मग ते फुफ्फुसांद्वारे तो बाहेर काढला जातो. ठीक आहे. याच्यामध्ये कसं असते? का बरं प्लाझ्मा कार्बन डायऑक्साईडला घेऊन जाऊ शकतो? कारण प्लाझ्मामध्ये काय असते? पाणी असते
आणि पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड मिसळू शकतो आणि काय बनवतात, बायकार्बोनेट, H2CO3 बायकार्बोनेट. अशा प्रकारे मग हा रिॲक्शन करून हा कार्बन डायऑक्साईड बाहेर काढतो. आलं लक्षात. तर ते प्लाझ्माचं काम आहे, कार्बन डायऑक्साईडचे वहन करणे आणि ऑक्सिजनचं वहन करणे आरबीसीचं काम आहे. ठीक आहे. या फोटोमध्ये तुम्हाला तेच दिसत आहे. 55% काय असते तर प्लाझ्मा असतो, 44-45% काय असते तर आरबीसी असतात आणि उरलेला 1% जे डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स ह्या 2 गोष्टी याच्यामध्ये असतात. आता बघा आपण एक एक करून पाहू. आरबीसी, लाल रक्त पेशी, रेड ब्लड सेल, याचं सायंटिफिक नाव काय आहे, इरिथ्रोसाइट. साइट म्हणजे काय तर रक्तपेशी. इरिथ्रो म्हणजे काय, लाल रक्तपेशी. इरिथ्रो म्हणजे लाल रक्तपेशी. ठीक आहे. आता याचा आकार कसा असतो, ज्या प्रकारे आता हे बघा अशा प्रकारच्या गोळ्या वगैरे, गोळ्या बिस्किट मिळतात बघा, जसं अशा प्रकारचं हे असं आहे, अशा प्रकारचा तर आकार आहे. म्हणजे इकडून पण पाहावं तर अशी वाटीसारखं दिसते आणि इकडून पण पाहावं तर वाटीसारखंच असते आणि चारही बाजूने एकदम असे कॉर्नर नसतात त्यांना. ठीक आहे. मग जेणेकरून त्या पटकन घसरल्या पाहिजे, पटकन त्यांचं वहन होता आलं पाहिजे. त्याच्यामुळे यांचा आकार असा बायकॉन्क्यू असतो, द्विअंतर्वक्र. ठीक आहे. आणि यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतो. अशा पेशी आहेत या ज्याच्यामध्ये न्यूक्लियस नसतो, अकेंद्रकीय आहे. प्रत्येक पेशीमध्ये न्यूक्लियस असतो परंतु यांच्या पेशीमध्ये नसतो. ठीक आहे. मात्र काही असे प्राणी आहेत जसे उंट किंवा पक्षी आहेत ज्यांच्यामध्ये या आरबीसी मध्ये न्यूक्लियस असतो. फक्त आपल्या मानवाच्या किंवा हे प्राणी सोडून दुसऱ्या बाकीच्या प्राण्यांच्या लाल रक्तपेशीमध्ये आरबीसी मध्ये न्यूक्लियस नसतो. हे गोष्ट लक्षात असू द्या, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता आरबीसी जास्त कशामध्ये असतात, कोणामध्ये असतात, पुरुषांमध्ये की स्त्रियांमध्ये, तर पुरुषांमध्ये जास्त आरबीसी असतात. घनता त्याची घनता डेन्सिटी पुरुषांमध्ये जास्त, स्त्रियांमध्ये कमी असते. याच्यामध्ये हिमोग्लोबिन नावाचा मॉलिक्यूल रेणू असतो. ठीक आहे. याला आपण प्रोटीन आयरन कॉम्प्लेक्स म्हणतो. त्याच्यामध्ये आयरन आहे, लोखंड आहे. याच्यामुळे त्याचा रंग काय असतो, लाल असतो. जसं लोखंडामध्ये एक फरस जर का टाकला तर त्याच्यामुळे रक्ताचा आरबीसीचा रंग लाल मिळतो आपल्याला. जर का हिमोग्लोबिन जर का आपल्या शरीरामधलं कमी झालं तर ऑक्सिजनचा पुरवठा प्रत्येक पेशींपर्यंत म्हणजे होणार नाही, प्रत्येक पेशीला ऑक्सिजन पोहोचणार नाही जर का हिमोग्लोबिन कमी झालं तर. कारण ऑक्सिजनला नेण्याचं काम कोण करते, हिमोग्लोबिन करते. हिमोग्लोबिनचंच प्रमाण कमी झालं तर ऑक्सिजन मिळेल का प्रत्येक पेशीला, नाही मिळणार. आपल्या मेंदूला मिळेल का, नाही मिळणार. मग अशा वेळेस मग चक्कर येणे, अशक्तपणा, भूक नाही लागत, काही नाही लागत, आपले शरीर पूर्ण कमजोर होऊन जाते आणि या बिमारीला आपण अॅनिमिया म्हणत असतो. अॅनिमिया, रक्ताक्षय. आणि याचा जो शेवटची स्टेज असते त्याला आपण पंडुरोग म्हणतो. त्या पंडुरोगामध्ये आपलं पूर्ण शरीर पांढरं होऊन जाते, रक्त राहत नाही, फार कमी रक्त राहून जाते, चक्कर येते, डोकेदुखी, हे सगळ्या गोष्टी. आता मला पण ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये होतो ना, काहीतरी कमतरता असेल माझ्या शरीरामध्ये, मला खूप जास्त चक्कर यायची, उन्हामध्ये गेले की चक्कर यायची. त्याच्यानंतर मला माहित पडलं की मला अॅनिमिया झाला. अॅनिमिया झाला म्हणजे काय तर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं होतं. माझ्या शरीरातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण डायरेक्ट अर्ध्यावर झालं होतं. त्याच्यानंतर मग मेडिसिन वगैरे घेऊन ते सोडले झालं मग सगळं. बघा आता हिमोग्लोबिनचं प्रमाण जर का जास्त झालं तर तरी सुद्धा तो प्रॉब्लेम आहे. कमी पण नाही पाहिजे, जास्त पण नाही पाहिजे. जर का हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त झालं तर जो रोग होतो त्या रोगाला काय म्हणतो, पॉलिसायथेमिया. ठीक आहे. त्या रोगाचं नाव आहे पॉलिसायथेमिया. आता या आरबीसी असतात, प्रत्येक पेशींचं काहीतरी एक जीवनकाळ असतो. जसं या आरबीसी 3 महिने जगू शकतात. 4 महिने, 120 दिवस, 104 महिने त्या जगू शकतात. ठीक आहे. आता ह्या ज्या आरबीसी असतात त्या तयार कुठे होतात तर बोन मॅरोमध्ये. जे आपली हाडं असतात ना, हाडांचा जो शेवटचा भाग असतो, हे बघा, हे काय आहे, ही आपली हाडं आहे. या हाडांचा हा जो भाग आहे, हा नरम भाग असतो. ठीक आहे. आतमध्ये पण पोकळ असते. ते सगळ्या याच्यामध्ये काय असते, रक्त तयार होत असते. त्याला आपण बोन मॅरो म्हणतो. ह्या आतमधल्या भागाला बोन मॅरो म्हणतो. या बोन मॅरोमध्ये आरबीसी तयार होत असतात. ठीक आहे. आता या आरबीसी ज्या आहेत यांना आपण मराठीमध्ये हिम म्हणतो. या आरबीसी यकृतामध्ये फेरिटीनच्या स्वरूपामध्ये साठवले जातात. फेरिटीन, मृत आरबीसी. ज्या आरबीसी मरून जातात मग ते कुठे साठवले जातात तर जे यकृत आहे, आपले जे लिव्हर आहे, ते लिव्हरमध्ये फेरिटीनच्या रूपामध्ये ते साठवले जाते. पुढे त्यांचे रूपांतर पिवळ्या रंगाच्या बेलुरुबिनमध्ये होते. ठीक आहे. आता जे गर्भ असते छोटंसं, म्हणजे बाळ पोटामध्ये ज्यावेळेस असते त्यावेळेस त्याचं रक्त कुठे तयार होते तर लिव्हर आणि स्प्लीन. आता ही जी लिव्हर असते, लिव्हर इथे आहे उजव्या बाजूला, आणि स्प्लीन जे असते ना ते आपलं जे जठर असते पोट त्याच्या वरच्या बाजूला छोटंसं
स्प्लीन असते. ह्या दोन ठिकाणी जे गर्भ असते, पोटामधलं जे बाळ असते, त्याचं रक्त कुठे तयार होते, ते या दोन ठिकाणी तयार होते. आणि आपलं रक्त कुठे तयार होते, तर बोन मॅरोमध्ये तयार होते. ठीक आहे. ह्या आरबीसी मरण पावल्यानंतर कुठे मरण पावतात, तर यकृतामध्ये, त्या मृत आरबीसी यकृतामध्ये फेरिटीनच्या स्वरूपामध्ये साठवले जातात. ठीक आहे. आता हा प्रश्न बघा. या प्रश्नामध्ये हिमोग्लोबिन बद्दल विचारलेला प्रश्न आहे हा, राज्यसेवा 2019 मध्ये. जोड्या जोडवायचे आपल्याला की हिमोग्लोबिन कुठे असते. हिमोग्लोबिन कशामध्ये असते, पृष्ठवंशीय, ज्यांना पाठीचा कणा असतात, पृष्ठवंशीय वर्टिब्रेट त्यांना आपण म्हणतो, वर्टिब्रेट प्राणी. तर पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये हिमोग्लोबिन असते. म्हणजे अ ची जोडी 2 ला लागली पाहिजे. अ ची जोडी 2 ला, हे इथे आहे आणि इथे आहे, म्हणजे आपलं उत्तर 1 किंवा 2 मध्येच असणार, हे चुकीचं आहे. आता बाकी क्लोरोक्रिओरिन इंग्लिशमध्ये वाचा, क्लोरोक्रिओरिन. त्याच्यानंतर आहे हिमोरिथ्रिन आणि त्याच्यानंतर आहे हिमोसायनिन. तशा 3-4 प्रकारचे हे रक्तद्रव्य आहेत. हिमोग्लोबिन बद्दल तर आपल्याला माहिती आहे. ह्या बाकी 3 बद्दल आपल्याला माहिती नाहीये. तर मग माहिती नाहीये तर मग काय करायचं, 2 तर एलिमिनेट केले ना, ह्या 2 पैकी एकाला टिक करायचं, तुक्का मारायचा, लागला तर लागला. थोडंसं डोकं लावून पहा, याच्यामध्ये थोडं लागते, पण थोडं लॉजिक जर का केलं तर बघा. क्लोरो नावातच आहे, क्लोरो म्हणजे क्लोरोफिल, हिरव्या रंगाचं असते. तर क्लोरो हा शब्दच मुळात हिरव्या रंगाशी संबंधित आहे. म्हणजे असा कोणता रक्तद्रव्य आहे जो त्याचा रंग हिरवा आहे, कशामध्ये पाहायला मिळतो, तर आपल्याला याच्यात पाहायचं. वर्टिब्रेट तर हे तर कॅन्सल झाला. अॅनिलिडा म्हणजे जे अळ्या वगैरे असतात ना, ज्याच्या शरीरावरती असे रिंग असतात, वलयंकित कृमी त्याला म्हणतो, अळ्या किंवा कृमी. तर ते अळ्या असतात. लिंगुला नावाचा वेगळा एक प्राणी आहे, तो थोडा. मोल्युस्का म्हणजे यांचं शरीर मुलायम असते. ठीक आहे. तर ते मोल्युस्का, जसं ऑक्टोपस, जसं हॉर्सशू क्रॅब, ते समुद्रातले प्राणी आहेत हे. तर हिरवा रंग तुम्ही अळ्यांना कधी पाहिलाय का, मरण पावलेल्या अळ्या, त्यांच्या मधलं आतमधलं जे रक्तद्रव्य असते ना, जे आतमधलं द्रव्य असते ते हिरव्या निळ्या रंगाचं असते, जास्त करून हिरव्या रंगाचं असते. तर म्हणून आपण थोडं लॉजिक असं लावू शकतो की क्लोरोक्रिओरिन ही अॅनिलिडामध्ये आपल्याला पाहायला मिळते, असं लॉजिक लावू शकतो. आणि ऍक्च्युली ते लॉजिक पण बरोबर निघते. आपलं उत्तर जे आहे ना ते 2ऱ्या नंबरचं आहे. आता आपण आतापर्यंत अभ्यास कोणता केला, हिमोग्लोबिन पर्यंतचा केला. तर आपण हे पण पाहून घेऊ ना, आपण बाकीचे 3 जे आहेत ना ते पण आपण पाहून घेऊ, कारण प्रश्न विचारलेला आहे, रिपीट होऊ शकतो. बघा काय आहे, तर मानवामध्ये, पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये हिमोग्लोबिन नावाचा आपल्याला घटक पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये लोखंड असते आणि लोखंडासोबत ऑक्सिजन मिसळला की त्याचा रंग लाल बनतो. म्हणून हिमोग्लोबिनचा रंग काय आहे, लाल आहे. त्याचप्रकारे मोल्युस्का जो प्राण्यांचा वर्ग आहे, ज्याच्यामध्ये ऑक्टोपस, हॉर्सशू क्रॅब हे असे प्राणी असतात, तर यांच्यामध्ये हिमोग्लोबिन नसते, यांच्यामध्ये हिमोसायनिन असते. याच्यामध्ये लोखंड नसतो, याच्यामध्ये कॉपर असतो. आणि कॉपर सोबत ज्यावेळेस ऑक्सिजन येतो तर त्याचा रंग निळा बनून जातो. म्हणून या प्राण्यांच्या शरीरामध्ये जे रक्त असतं ते निळ्या रंगाचं असते. ठीक आहे. मोल्युस्कामध्ये जे प्राणी आहेत, जे येतात, बरेचसे असे प्राणी आहेत ज्यांचा रक्ताचा रंग हा निळा आहे, जसं उदाहरणासाठी ऑक्टोपस आणि हॉर्सशू क्रॅब. ठीक आहे. त्याचप्रकारे अॅनिलिडा, जे सागरी कृमी असतात, कृमी म्हणजे अळ्या, त्यांच्या रक्तामध्ये क्लोरोक्रिओरिन हा जो रंगद्रव्य आहे, म्हणजे हा जो घटक आहे तो त्याच्यामध्ये असतो. मुळातच त्याचा रंग हिरवा असतो. ठीक आहे. हिरव्या रंगाचे ते प्रोटीन आहेत ते. लिंगुला नावाचा एक प्राणी आहे ज्याच्यामध्ये हेमेरिथ्रिन नावाचा घटक असतो. हिमोग्लोबिन नसतो, हेमेरिथ्रिन असतो, ज्याचा रंग मुळातच जांभळा असतो. आलं लक्षात. तर हे 2-3 गोष्टी पाठ करून घ्या तुम्ही, म्हणजे मागे पुढे जर का प्रश्न आला तर ऍटलिस्ट आपण इलिमिनेशन मेथडचा वापर करून आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकू. बघा 2014 मध्ये आलेला प्रश्न, सामान्य लाल रक्तपेशींचा आकार कसा असतो? सिकल शेप असतो का? सिकल म्हणजे विड्यासारखा असतो का, कोयत्यासारखा असतो का? नाही. सिकल सेल अॅनिमिया तो वेगळा भाग आहे. तो आपल्या शरीरातील आरबीसी जे आहेत त्या आरबीसीचा रंग कोणता असतो, तर बाय कॉन्केव्ह. आता इथे कन्फ्युजन होऊ शकते, बाय कॉन्व्हेक्स होतो की बाय कॉन्केव्ह होतो. तर एक असं लक्षात ठेवायचं की केव म्हणजे काय, गुफा कशी असते, अशी असते ना, आतमध्ये केव असते ना. म्हणून कॉन्केव्हचा आकार कसा असणार, असा असणार. कॉन्व्हेक्सचा कसा असणार, असा असणार, फुगलेला. कॉन्केव्हचा असा केव सारखा असणार.
ठीक आहे. तर या साईडनी पण कॉन्केव्ह, त्या साईडनी पण कॉन्केव्ह, तर असा आकार आरबीसीचा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर याचं उत्तर आलं आपल्याला. आता डब्ल्यूबीसी म्हणजे श्वेत रक्तपेशी. यांचं सायंटिफिक नाव काय आहे तर ल्युकोसाइट. ल्युको म्हणजे श्वेत, पांढऱ्या, आणि साइट्स म्हणजे आपल्या रक्तपेशी. यांचं प्रमाण आरबीसीच्या तुलनेने फार कमी असते. म्हणजे 600 आरबीसीच्या बदल्यामध्ये 1 डब्ल्यूबीसी असतो. 600:1 हा त्याचा रेशो आहे. ठीक आहे. ह्या तयार कुठे होतात तर बोन मॅरोमध्ये. ज्या प्रकारे आरबीसी बोन मॅरोमध्ये तयार होतात त्याच प्रकारे डब्ल्यूबीसी सुद्धा बोन मॅरोमध्ये तयार होतात, अस्थिमज्जेमध्ये तयार होतात. त्याच प्रकारे त्या स्पिहामध्ये सुद्धा तयार होतात. स्प्लीन आपला जे जटर आहे स्टमक त्याच्यावरती छोटासा असतो त्याच्यावरती, तर तिथे सुद्धा डब्ल्यूबीसी तयार होतात. या आकाराने आरबीसीच्या तुलनेने खूप मोठे असतात. ठीक आहे. आणि यांना कोणता रंग असतो का, जसा आरबीसीचा रंग लाल असतो, डब्ल्यूबीसीचा रंग कुठला असतो का, रंगही नसतात, म्हणून त्यांना आपण श्वेत रक्तपेशी म्हणतो, सरळ पांढऱ्या रंगाच्या. आता हे रक्तामध्ये या झाल्या लाल रक्तपेशी, या पांढऱ्या रक्तपेशी. ठीक आहे. या किती दिवस जगतात, फक्त 4 दिवस जगतात. आरबीसी किती दिवस जगत होत्या, 120 दिवस जगत होत्या, परंतु या तुलनेने फार कमी. याची घनता किती असते तर 5000 ते 11000 प्रति MM³ एवढ्या त्याची घनता असते. डब्ल्यूबीसी जर का प्रमाण जर का त्याचं वाढलं तर हे चुकीचं, म्हणजे हे आपल्यासाठी शरीरासाठी खूप जास्त हानिकारक असते. म्हणजे आपण जे म्हणतो ना रक्ताचा कॅन्सर झाला म्हणजे नेमकं काय झालं तर ह्या डब्ल्यूबीसीचं प्रमाण वाढलेलं आहे, आरबीसी पेक्षा डब्ल्यूबीसीचं प्रमाण वाढलेलं आहे. तर याला आपण रक्ताचा कर्करोग म्हणजे रक्ताचा कर्करोग कॅन्सर म्हणतो, ल्युकेमिया. कर्करोग, रक्ताचा कॅन्सर, ल्युकेमिया. तर हे त्याचं नाव आहे. डब्ल्यूबीसीचे 5 प्रकार आहेत, अतिशय जास्त महत्वाचे आहेत. आणि कसे पाठ करायचे तर आपल्याजवळ त्याचा कोड पण आहे. कोड मी खाली फोटो दिलेलाच आहे, पहा कोणकोणता. तर एक कोड असा आहे की आता आपल्याला माहित आहे ऍसिड जे आंबट असते आणि बेस जो तुरट असतो. आपल्याला माहित आहे ऍसिडमध्ये बेस जर का टाकला तर ते न्यूट्रल होऊन जाते. ठीक आहे. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असं म्हणत असतो. ऍसिड बेसमध्ये आपण पाहिलेलं आहे. ऍसिड बेस जर का टाकला तर न्यूट्रल. हे कोणी केलं तर आपल्या एका छोट्याशा विद्यार्थिनीने केलं, शाळेतल्या मोनाली नावाची. मोनालीने काय केलं, ऍसिड आणि बेसला एकत्र करून त्याला न्यूट्रल बनवलं. तर अशाच प्रकारे आपला कोड आहे की मोनाली ऍसिड बेसला न्यूट्रल करते. ठीक आहे. मोनावरून काय येते मोनोसाइट, लीवरून काय येते लिम्फोसाइट. ठीक आहे. ह्या 2 प्रकारच्या डब्ल्यूबीसी आहेत. त्याच्यानंतर ऍसिड वरून काय येते ऍसिडोफिल, बेसवरून काय येते बॅसोफिल, आणि न्यूट्रल वरून काय येते न्यूट्रोफिल. ठीक आहे. एकदम सोपी आहे. तर ह्या 2 प्रकारच्या डब्ल्यूबीसी आणि या 3 प्रकारच्या डब्ल्यूबीसी, अशा एकूण किती 5 प्रकारच्या डब्ल्यूबीसी आहेत. याच्यामध्ये फरक काय आहे, या दोघांमध्ये काय फरक आहे तर ह्या ज्या 3 आहेत ना, न्यूट्रोफिल, ऍसिडोफिल आणि बॅसोफिल, यांच्यामध्ये ना यांच्या सायटोप्लाझम मध्ये अशी बारीक बारीक कण नसतात आणि केंद्रकांचे इथे लोब्स असतात. ठीक आहे. म्हणजे एकच केंद्र नसतो, एक केंद्र त्याचे असे, म्हणजे हा एक केंद्र आहे, तर असे 2 तुकडे झाल्यासारखे होतात तिथे. म्हणजे 2 केंद्र, त्या पेशीमध्ये 2 केंद्र आहे, 2 न्यूक्लियस आहे असं आपल्याला वाटते, 2-3 असे न्यूक्लियस आहे असं आपल्याला वाटते, लोब्स तयार होतात तिथे. तर हा फरक आहे या दोघांमध्ये. ठीक आहे. तर यांना एक स्पेशल नाव दिलेलं आहे. काय नाव दिलेलं आहे, ग्रॅन्युलोसाइट्स. म्हणजे ग्रेन्स असतात, त्याच्यामध्ये कण असतात. कोणकोणते आहेत हे न्यूट्रोफिल, ऍसिडोफिल आणि बॅसोफिल. ठीक आहे. आणि ज्यांच्यामध्ये कण नसतात तर अकणिका पेशी म्हणजे अग्रॅन्युलोसाइट्स. याच्यामध्ये लिम्फोसाइट आणि मोनोसाइट. मोनालीचे लिम्फोसाइट आणि मोनोसाइट, आणि त्याच्यानंतर ऍसिड बेस न्यूट्रल, तर ऍसिडोफिल, बेसोफिल आणि न्यूट्रोफिल. ठीक आहे. आता आपण एक एक काय असतात ते पाहू. न्यूट्रोफिल यांना आपण सैनिकी पेशी म्हणतो. तर हेच मेन आहेत जे व्हायरस, बॅक्टेरिया हे जे शरीराच्या आतमध्ये येतात बाहेरून, त्यांच्यासोबत फाईट करण्याचं, युद्ध करण्याचं काम करतात. म्हणून आणि 62% सगळ्या पेशी डब्ल्यूबीसीच्या सर्वात जास्त प्रमाणामध्ये न्यूट्रोफिल असतो. यांना आपण सैनिकी पेशी म्हणतो. ठीक आहे. जखमेवरती जो पू येतो ना, पांढऱ्या रंगाचा जो पस येतो, तर तो हे यांच्यामुळेच जमा होतो. ठीक आहे. ऍसिडोफिल ह्या अँटीटॉक्झिक सेल आहेत. अँटीटॉक्झिक. ॲलर्जीमध्ये यांची संख्या वाढते. जसं बऱ्याच लोकांना ॲलर्जी असते, धुळीची ॲलर्जी असते. धूळ जर का शरीरामध्ये गेली की शिंका येतात, हे गळा खाजवायला लागतात, किंवा काही खाल्ल्यानंतर त्याची म्हणजे ॲलर्जी होते, अंग खाजवायला लागणे काही जर का खाल्लं तर हे ॲलर्जी आहे. ह्या ॲलर्जीमध्ये हे ॲलर्जी कशामुळे होते तर ह्या ऍसिडोफिल नावाच्या
WBC मुळे होते. तर ॲलर्जी कशा संबंधी आहे, तर ऍसिडोफिल संबंधी आहे. त्याच्यानंतर आहे बॅसोफिल. सर्वात कमी प्रमाणामध्ये कोणतं जर का असेल WBC, सर्वात कमी प्रमाणामध्ये कोणती WBC असते तर बॅसोफिल असते, फक्त 0.5%. ठीक आहे. त्याच्यानंतर लिम्फोसाइट आणि मोनोसाइट. लिम्फोसाइट 33%, म्हणजे WBC 100% असेल तर 33% कोणते आहेत, लिम्फोसाइट आहेत. सर्वात जास्त 62% कोणत्या होत्या, न्यूट्रोफिल होत्या. सर्वात जास्त न्यूट्रोफिल, सर्वात कमी बॅसोफिल, 33% कोणते असतात तर लिम्फोसाइट असतात. आकाराने सर्वात लहान. ठीक आहे. या लिम्फोसाइटचे 2 प्रकार आहेत, बी सेल आणि टी सेल. ठीक आहे. ह्या ज्या बी सेल असतात त्या अँटीबॉडीज तयार करतात आणि ह्या ज्या टी सेल असतात ते इम्युनिटी वाढवते, आपल्या शरीराची इम्युनिटी, रोगप्रतिकार शक्ती वाढवते. आणि ही रोगप्रतिकार शक्ती कशापासून मिळते तर या अँटीबॉडीज मधूनच मिळते ना. अँटीबॉडीज तयार करण्याचं काम कोण करतात तर बी सेल करतात. आलं सर. आता मोनोसाइट ह्या आकाराने सर्वात मोठ्या असतात आणि या स्कॅव्हेंजर म्हणून काम करतात. म्हणजे हे जे काही व्हायरस, बॅक्टेरिया किंवा बाकीचे जे पेशी आहेत त्यांना खाण्याचं काम कोण करते तर या मोनोसाइट्स करतात. साहजिक आहे, त्या आकाराने मोठ्या असतात. ठीक आहे. परत एकदा रिव्हिजन. आकाराने सर्वात छोट्या कोणत्या असतात, आकाराने सर्वात छोट्या लिम्फोसाइट. याचे 2 प्रकार आहेत, बी सेल आणि टी सेल. ठीक आहे. ह्या अँटीबॉडीज तयार करण्याचं काम करतात. आकाराने सर्वात मोठ्या कोणत्या असतात तर मोनोसाइट, कारण त्या भक्षक आहेत, ते खाण्याचं काम करतात. सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये, क्वांटिटीमध्ये कोणत्या पेशी असतात WBC मध्ये तर न्यूट्रोफिल. 62%, सर्वात जास्त प्रमाण 62% न्यूट्रोफिलचं आहे. सर्वात कमी प्रमाण कोणाचं आहे तर बॅसोफिलचं आहे. ठीक आहे. तर हेच थोडी रिव्हिजन, ट्रिक पण तुम्हाला समजली असणार. आता ग्रुप सी 2022 मध्ये प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशींची टक्केवारी निरोगी मनुष्यामध्ये सर्वात कमी असते तर बॅसोफिल. ठीक आहे. STI 2015 मध्ये आलेला प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. WBC या ज्या रक्तपेशी अस्थिमज्जात बनतात, अस्थिमज्जा बोन मॅरोमध्ये बनतात का, हो बनतात. WBC या पेशी जीवाणूंना संपवतात, बॅक्टेरियांना संपवतात का, हो मारण्याचंच काम करते ना. जे शरीराच्या आतमध्ये बॅक्टेरिया व्हायरसेस येतात त्यांना मारण्याचं काम हे WBCच करतात. म्हणजे अ पण बरोबर आहे, ब पण बरोबर आहे, प आणि ब दोन्ही योग्य. आता प्लेटलेट्स यांना काय म्हणतो आपण मराठीत, रक्तपट्टिका किंवा रक्तबिंबिका. यांना आपण सायंटिफिक नाव थ्रॅम्बोसाइट्स. थ्रॅम्बो म्हणजे पट्टी, म्हणजे पट्टी करण्याचं काम करते, एक प्रकारे मलमपट्टी करण्याचं काम प्लेटलेट्स करत असतात. जसं या व्हिडिओमध्ये पहा, काय छोटासा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये काय दिसते, ह्याच्या पांढऱ्या ज्या आहेत ना प्लेटलेट्स आहेत. आणि ही काय आहे, ही अशी समजायची, ही जी तुम्हाला दिसते ना ही म्हणजे रक्तवाहिनी आहे, जिला क्रॅक गेलेली आहे, त्याच्यामुळे हा जी काय त्याच्यामधून रक्त बाहेर निघत आहे. आता याला मलमपट्टी करण्याचं काम कोण करते, मग या प्लेटलेट्स करतात. या प्लेटलेट्स काय करतात, तिथे जाऊन चिकटतात आणि रक्ताचं वहन ब्लॉक करतात, जेणेकरून रक्त वायाने गेलं पाहिजे. ठीक आहे. यांचा पण आकार कसा असतो, बाय कॉन्व्हेक्स असतो. आरबीसीचा आकार कसा होता, असा होता, चॉकलेट सारखा असा होता. परंतु प्लेटलेट्सचा आकार कसा आहे, असा आहे, असा. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण, केव सारखे असतात ना, गुहेसारखे. आणि याला काय म्हणतो आपण, कॉन्व्हेक्स. ठीक आहे. आता यांना ह्या सुद्धा रंगहीन असतात, यांना सुद्धा केंद्रक नसतो. ज्या प्रकारे आरबीसीला नसतो त्याच प्रकारे यांना पण नसतो. WBCला केंद्रक असतो, न्यूक्लियस असतो. फक्त सस्तन प्राण्यांमध्ये आपल्याला या प्लेटलेट्स पाहायला मिळतात. ठीक आहे. या 5 ते 10 दिवस जगू शकतात. WBC 4 दिवस जगत होत्या, RBC 120 दिवस जगत होत्या, परंतु या 5 ते 10 दिवस जगतात. याची घनता 2.5 लाख ते 4.5 लाख प्रति mm³. ठीक आहे. एवढी त्याची घनता आहे. रक्त गोठवण्याचं काम हे प्लेटलेट्स करत असतात. ब्लड क्लोटिंग किंवा ब्लड कोग्युलेशन याचं काम या करत असतात. आता काही बिमाऱ्या आहेत, जसं डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, ह्या मच्छरांनी होणाऱ्या बिमाऱ्या आहेत. तर ह्या ज्या डेंग्यू मलेरियामध्ये काय होते, मेन प्लेटलेट्सचं प्रमाण कमी होते. आणि प्लेटलेट्सचं जर का प्रमाण कमी झालं तर एक प्रॉब्लेम होतो, रक्तस्राव बंद होत नाही. म्हणून डेंग्यू झाला किंवा मलेरिया झाला तर डॉक्टर लोक काय करतात, आपल्याला सलाईन वगैरे लावतात. जेवण होत नाही तर सलाईन वगैरे लावतात. तर सलाईन लावताना साहजिक काही इंजेक्शन आतमध्ये टाकतात, तर मग रक्त तर बाहेर निघणारच ना थोडंफार. ज्यावेळेस ते इंजेक्शन आपण बाहेर काढतो तर रक्त थांबतच नाही पटकन. का बरं, कारण प्लेटलेट्सचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि प्लेटलेट्सच अशी गोष्ट आहे जी रक्ताला गोठवते, बाहेर निघण्यापासून वाचवते. पण प्लेटलेट्सचं प्रमाण कमी झाल्यामुळे रक्त गोठण्याचं प्रमाण सुद्धा कमी होते. म्हणून रक्त वाहनं थोडं जास्त वेळपर्यंत चालते, लवकर गोठत नाही ते. ठीक आहे. तर डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड या रोगामध्ये प्लेटलेट्सचं प्रमाण कमी होते, त्यामुळे जखम दुरुस्त व्हायला वेळ लागतो.
ठीक आहे. रिकामी जागा रक्त गोठण्याचं म्हणजे ब्लड क्लोटिंग क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करते? डब्ल्यूबीसी करते का? नाही. लिम्स करतात का? नाही. लिम्स हे रक्तासारखंच आहे. आरबीसी करतात का? नाही. हे ब्लड प्लेटलेट्स करतात, रक्तपट्टिका करत असतात. ठीक आहे. आता रक्त द्रव्य प्लाझ्मा, ब्लड प्लाझ्मा त्याला आपण म्हणतो, हे रक्ताच्या 55% असतात आणि जास्त करून याच्यामध्ये पाणीच असते. 90% तर पाणीच असते. मग उरलं काय? 60% प्रोटीन असते. कोणतं प्रोटीन असते आपण पाहू. आता हा जो कोड दिसत आहे ना तुम्हाला, हे कोणकोणते त्या प्लाझ्मामध्ये प्रोटीन असतात तर त्याचा हा कोड आहे. आणि 3% असेंद्रिय घटक, इनऑर्गॅनिक घटक असतात त्याच्यामध्ये. आता हे सुद्धा रंगहीन असतात, कारण पाण्याचा रंग असतो का? नाही, नसतो. आणि फिक्कट पिवळसर असतात थोडंफार, कारण त्या प्रोटीनमुळे. ठीक आहे, त्याचा रंग थोडाफार पिवळसर, एकदम फिक्कट. यांचं ऍसिडिक असतात की बेस असते? हे तर बेसिक असते. ठीक आहे, अल्कलाईन असते. त्याचा पीएच, या द्रव्याचा पीएच किती असतो? तर 7.35 पीएच असतो. म्हणजे थोडासा बेसिक नेचरचा, आम्लरिक नेचरचा आहे. हे मेन काय करते? तर कार्बन डायऑक्साईडचं वहन करण्याचं काम करते, कारण याच्यामध्ये पाणी आहे आणि पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड मिक्स होऊ शकतो, जो कार्बोनेट बनवतो आणि कार्बन डायऑक्साईडला फुफ्फुसांकडे घेऊन जातो आणि फुफ्फुस मग त्या कार्बन डायऑक्साईडला घेऊन घेतात आणि बाहेर सोडतात शरीराच्या. ठीक आहे. त्याच्यामुळे प्लाझ्माचं मेन काम काय आहे? तर कार्बन डायऑक्साईडचे वहन करणे. ठीक आहे. या प्लाझ्मामध्ये आणखी 60% काय असते? तर प्रोटीन असतात. प्रोटीन कोणकोणत्या प्रकारचे प्रोटीन असतात? 4 प्रकारचे प्रोटीन असतात. कोणते? तर ग्लोब्युलिन, जे अँटीबॉडीज तयार करत असतात. त्याच्यानंतर अल्ब्युमिन, जे शरीरामध्ये पाण्याचं संतुलन करते, पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवण्याचं, इक्विलिब्रियम मध्ये ठेवण्याचं काम करते. त्याच्यानंतर आहे प्रोथॅम्बिन आणि फायब्रिनोजेन, जे रक्त गोठवण्याचं काम करते. मी तुम्हाला सांगितलं रक्त गोठवण्याचं काम मेन काम कोणाचं आहे? तर प्लेटलेट्सचं आहे. या व्यतिरिक्त फायब्रिनोजेन नावाचा प्रोटीन आणि प्रोथॅम्बिन नावाचा आणि फायब्रिनोजेन नावाचा प्रोटीन हे सुद्धा रक्त गोठवण्याचं काम करत असते. ठीक आहे. आता हे 4 प्रकारचे प्रोटीन कसे लक्षात ठेवायचे? तर आपल्याजवळ ट्रिक आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण आलू भाजी वगैरे करतो, आपल्याला माहिती आहे आलू कोणत्या भाजीमध्ये सपाटतो, म्हणजे कोबीच्या भाजीमध्ये सपाटतो. तर आलू गोबीची भाजी करायची आहे. हिंदीमध्ये कोबीला गोबी म्हणतात, गोबी. तर आलू गोबी त्याला काय करायचं? पहिले फ्राय जर का केलं तर भाजी आणखी चांगल्या प्रकारे शिजते. ठीक आहे. म्हणजे डायरेक्ट फोडणी देण्यापेक्षा पहिले आलू आणि गोबीला फ्राय करून घ्या, त्याच्यानंतर मग त्याची भाजी बनवा. तर आपलं वाक्य कसंच बनते की प्रथम आलू गोबी फ्राय करेल. हिंदी मधलं आहे, प्रथम आलू गोबी फ्राय करेल. ठीक आहे. प्रथम वरून काय येतो? प्रोथॅम्बिन. आलू वरून काय येतो? अल्ब्युमिन. गोबीवरून काय येते? ग्लोब्युलिन. आणि फ्राय वरून काय येतो? फायब्रिनोजेन. ठीक आहे. अशा प्रकारे ही ट्रिक आहे. ग्रुप सी 2018 मध्ये विचारलेला प्रश्न, रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेत फायब्रिनोजेनचे फायब्रिन मध्ये रूपांतर होते. ठीक आहे. तर याच्यामध्ये खालचं योग्य वाक्य आपल्याला शोधायचं आहे. हा रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेमध्ये शेवटचा टप्पा आहे व यात अनेक घटकांचा सहभाग होतो. ठीक आहे. फायब्रिनोजेन बद्दल आपल्याला माहिती आहे. फायब्रिनोजेन हे प्रोटीन काय करते? रक्त गोठवण्याचं काम करते. तर साहजिक आहे, हेच आपलं उत्तर असायला पाहिजे, तरी पण आपण बाकीचं पण वाचून घेऊ. ठीक आहे. फायब्रिनोजेन फुटलेल्या रक्तबिंबिकेतून बाहेर टाकले जाते. म्हणजे फायब्रिनोजेन रक्तपट्टिका, रक्तबिंबी म्हणजे काय? तर प्लेटलेट्स, त्याच्यामधून बाहेर टाकले जाते म्हणतात. असं आपण कधी शिकलो नाही. याचा संबंध उच्च रक्तदाबाशी असल्याने रोहिणी म्हणजे जे आर्टरीज असतात, रोहिणीच्या भित्तिकांना इजा पोहोचू शकते. म्हणजे फायब्रिनोजेन इजा पोहोचू शकतात म्हणतात. नाही. हिमोफिलिया हा आजार असलेल्या व्यक्तींमध्ये हा त्रास होतो. म्हणजे हा फायब्रिनोजेन एक प्रकारे त्रास आहे म्हणतात, डिसीज आहे म्हणतात. हे चुकीचं आहे. पहिलं ऑप्शन बरोबर आहे, रक्त गोठवण्याचं काम करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्यसेवा 2014 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. हा प्रश्न आहे, युरियाचे वहन कोण करते? युरिया जो असतो त्याच्यामध्ये अमोनिया असते. ठीक आहे. या अमोनियाचे वहन कोण करते? रक्तच करते. कोण करणार आहे? रक्तामध्येच अमोनिया असतो आणि मग किडनी काय करते? त्या अमोनियाला काढून टाकते. ऍक्च्युली हा जो प्रश्न आहे ना, हा जे रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, आपण एक्सक्रिटरी सिस्टीम, ज्याच्यामधून लघवी तयार होते, तर त्याच्यामध्ये हा प्रश्न असायला पाहिजे होता, परंतु याच्यात आला. तर आपण पाहून घेऊ आता. युरियाचे वहन कोण करते? तर रक्तच करत असते. तर रक्तामध्ये कोण? प्लाझ्मा, कारण H2O आहे ना त्याच्यामध्ये. हा अमोनिया आणि H2O, या पाणी काय करते? अमोनियाला म्हणजे युरियाला मिक्स. पहा तुम्ही, युरिया आपण खत म्हणून वापरतो आपल्या शेतामध्ये. तर युरिया पाण्यामध्ये टाका, तो मिसळून जातो.
तर त्याच प्रकारे रक्तामध्ये सुद्धा युरिया तयार होतो, जो म्हणजे युरिया खूप विषारी असतो, पेशींमध्ये तयार होत असतो त्या मेटाबॉलिझमच्या प्रक्रियेच्या दरम्यान. तर हा विषारी पदार्थ शरीराबाहेर गेला पाहिजे, त्याच्यामुळे मग किडनी त्याला काढण्याचं काम करते, परंतु किडनीपर्यंत पोहोचवण्याचं काम रक्त करते. तर रक्तामधलं कोणतं, तर प्लाझ्मा, कारण प्लाझ्मामध्ये काय असते, H2 असतो, पाणी त्याला विरघळून टाकते, त्याच्यानंतर मग तिकडे घेऊन येते. तर कोण करते, तर प्लाझ्मा. प्लाझ्माला बघा मराठीत जीवद्रव्य लिहिलेलं आहे, रक्तद्रव्य, जीवद्रव्य. तर प्लाझ्मा आणि ब्लड हे करत असतात. तर उत्तर आपलं काय आहे, पहिलं. ठीक आहे, चला बाकी नाही. हे WBC करते का, सलायवा करते का नाही, कार्बन डायऑक्साईड करते का नाही, हे ऑक्सिजन करते का नाही, तर कोण करते, तर प्लाझ्मा आणि ब्लड. अशा प्रकारे इथे हा टॉपिक संपला. ठीक आहे, धन्यवाद.